Let's go ahead. उत्पत्ती 1:28 मध्ये असं म्हटलेलं आहे, and God blessed them and God said unto them, be fruitful and multiply and replenish the earth and subdue it and have dominion over the fish of the sea and over the fowl of the air and over every living thing that moveth upon the earth. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. हालेलुया. आणि आम्ही त्याच्या पहिल्या सत्रामध्ये आहोत. फलद्रूप व्हा याच्याविषयी आपण मागच्या रविवारी बघितलं आणि ते पण मला पूर्णपणे सांगता आलं आणि आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. हालेलुया. फ्रूटफुलनेस अँड मल्टिप्लिकेशन गोज हँड इन हँड. फलद्रूपता आणि बहुगुणितता ही बरोबर चालते. ओके. इनफॅक्ट मला असं म्हणू द्या की फ्रूटफुल झाल्यानंतर मल्टिप्लिकेशन सुरू होतं. म्हणजे ज्या वेळेला आम्ही फलद्रूप होतो त्याला परमेश्वर फक्त फलद्रूप करू इच्छित नाही, परंतु देव म्हणतो की फलद्रूप होऊन आम्ही ते वाढवणं गरजेचं आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे टू बी लॉंग. ओके. मल्टिप्लिकेशनचा अर्थ मला बायबलमध्ये सापडतोय. फ्रूटफुल मी म्हणालो टू ब्रिंग फोर्थ. फलद्रूपता म्हणजे मी काय म्हणालो, एक काहीतरी आत आहे गोष्ट ती बाहेर आणणे, याला म्हणतात फलद्रूपता. आणि मल्टिप्लाय किंवा बहुगुणितता ह्याला टू हीप ऑर टू बी लॉंग असं म्हटलेलं आहे. टू हीप, जे लिहून घेत आहेत लिहून घ्या. टू हीप ऑर टू बी लॉंग. टू हीप म्हणजे डोंगरासारखं असं साठवणे. हा, ढीग. हा, कसं बघा मराठी शब्द ढीग. कसा कपड्यांचा ढीग लावून ठेवला आहे असं म्हणतात ना. मल्टिप्लिकेशन किंवा बहुगुणितता म्हणजे त्याचा अर्थ काय निघतो, हीप. त्या शब्दाचा वापर जो देवाने तिकडे केला म्हणजे तुझ्याकडे फलद्रूपता फक्त त्या समयासाठी नसावी, पण देवाची इच्छा आहे की ते साचून त्याचा काय व्हावा, डोंगर, ढीग. आमेन. या मंडळीला विश्वास नाही आहे की देवाची इच्छा आहे, असा विश्वास तुम्हाला वाटत नाहीये की असं ढीग साचा एवढा आशीर्वाद आमच्याकडे असायला पाहिजे. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. काही लोकांकडे विनाकारणच ढीग साचलाय. कंजूसी करून कोणाला न देऊन कशाला द्यायचं, आपल्यासाठी राहू दे, माझ्या म्हातारपणासाठी मला लागेल की. ज्या बँकेत ठेवलंय ना, जाऊ दे, त्या ढिगाविषयी मी काहीच बोलत नाही आहे. पण देवाची इच्छा अशी आहे की आम्हाला बहुगुणितता आणि फलद्रूपता हे दोन्ही प्राप्त व्हावेत. फलद्रूप होऊन आम्ही असं करावं काहीतरी आमच्या जीवनामध्ये की परमेश्वर बघेल आणि म्हणेल, मी ह्याला एकानंतर एक अशा आशीर्वाद देत राहीन की ह्याच्याकडे भरपूर असं उरेल. आणि टू बी लॉंग पण म्हटलंय. मल्टिप्लाय म्हणजे काय म्हटलेलं आहे, टू बी लॉंग म्हणजे त्याला खूप जास्त काळ, म्हणजे फलद्रूपतेला जास्त काळ जेव्हा लागतो त्याला बहुगुणितता म्हणलं जातं. जेव्हा फलद्रूपतेला जास्त काळ लागून येतो त्याला बहुगुणितता म्हणावी. हालेलुया. मिनिस्ट्रीमध्ये काही लोक खूप वर्षामध्ये असतात. खूप वर्ष बरेच वर्ष मिनिस्ट्री करतात. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना असं कळतं, आपल्याला असं कळतं की ते असं म्हणलेले आहेत, अरे खूप केलं त्या काळामध्ये. अजूनही सेवक असे आहेत जे त्या काळामध्ये जगणारे सेवक आहेत. लय केलं तेव्हा, एवढं केलं लय, आम्ही असं प्रार्थना करत सगळे पडत होते म्हणे. आता काय झालं मग, फलद्रूपता आली, बहुगुणितता राहिली नाही. फलद्रूपता आली, बहुगुणितता राहिली नाही. पण देवाची इच्छा आहे की आम्हाला फलद्रूपता पण असायला पाहिजे आणि बहुगुणितता देखील असायला पाहिजे. आमेन. हालेलुया. हालेलुया. ओके. तर आपण ते पाहिलेलं फ्रूटफुलनेस, आणि मी तुम्हाला थोडंसं एक कनेक्शन दाखवलं फ्रूटफुल अँड मल्टिप्लाय याच्यामध्ये. आपण
पहिली गोष्ट एक गोष्ट अशी पाहिली, फ्रुटफुलनेस इज अ रिझल्ट ऑफ वेअर वी आर प्लांटेड. आपण हे बघितलं की आम्ही कुठे रोवलेलो आहोत हे महत्त्वाचं आहे. आम्ही ज्या ठिकाणी रोवलेलो आहोत त्या ठिकाणी रोवलेलो आहोत म्हणून आम्हाला फलद्रुपता प्राप्त होते. फलद्रुपता ही आम्ही कुठे रोवलेलो आहोत याचा एक परिणाम आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. आणि आपण वचन बघितलं, जे परमेश्वराच्या घरात, सगळे म्हणा घरात, जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते अंगणामध्ये आशीर्वादित होतील, अंगणामध्ये फलद्रूप होतील. आमेन. ते अंगणामध्ये समृद्ध होतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जास्त बोलणार नाही आता, चर्चला याच्याविषयी जास्त बोलणार नाही. मग तुम्ही म्हणाल पास्टर परत तेच तिथंच तुम्ही यायला लागला. पण गरजेचं आहे. तुम्हीच म्हणा तुमच्या शेजाऱ्याला चर्चला येणं सोडू नको. हां, नुसतं बोला म्हटलंय, त्याच्या पुढं काय अजून. हां, आपला संदेश तयार करू नका तिकडे बसून. ओके, रीड विथ मी जेनेसिस 49 वर्स 22. उत्पत्ती याचा 49वा अध्याय आणि वचन 22. जोसेफ इज अ फ्रूटफुल वाईन, a fruitful vine near a spring, whose branches climb over a wall. योसेफ हा फळझाडाची शाखा आहे. आता हा बघा, परत ते रफार आलं बघा तिथं काय काय ते निर्झराजवळ लावलेल्या फळझाडाची शाखा आहे, त्याच्या डहाळ्या भिंतीवर पसरल्या आहेत. आमेन. जोसेफ इज अ फ्रूटफुल वाईन. योसेफाविषयी तसं म्हणजे प्रत्येक एक त्याचे जे याकोबाचे जे ते लेकरं आहेत त्या एकाच्या लेकराविषयी बोलण्यात आलं. आणि इथं योसेफाविषयी सांगितलेलं आहे. योसेफ हा काय म्हटलेलं आहे? ही इज लाईक अ फ्रूटफुल वाईन. नुसतं वाईन म्हणजे फळझाडाची शाखा, फळझाडाची शाखा आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे नुसतं वेल नाही आहे, पण फळझाडे म्हणजे फळदायी फ्रूटफुल असलेला असं एक वाईन तो आहे असं म्हटलेलं आहे. वाईन इन द सेन्स, वाईन इज नॉट WIN, इज VINE, वाईन. शाखा, फांदी. फांदी. ओके, फांदी, शाखा. तो योसेफाविषयी असं म्हणण्यात आलंय की योसेफा तू नुसती एक शाखा नाही आहेस. हॅलो, असं झाड पूर्ण जर बघितलं ना, कधी कधी एका शाखेला खूप फळ आलेले दिसतात आणि दुसरी शाखा नुसती शाखा असते, त्याला काहीच नसते आणि ते उगीच फुकटच हे मिरवत बसलेलं असते. माझं झाड आलं मग कसलाच भारी आहे. पण जर नीट बघितलं ना तर असं दिसतं की बाकीचे शाखा आहेत ना त्यालाच फळ आहे आणि त्या दुसऱ्यांच्या शाखेला असलेल्या फळांना घेऊन हा दुसरा जो सुकलेला शाखा आहे ना ज्याला काहीच नाही आहे तो उगीच फुकटचं मिरवत असतो. आम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे की आम्ही अशी शाखा आहोत ज्याला फळ येणार आहे, असणार आहे. हालेलुया, हालेलुया. येऊन बघ आमच्या चर्चमध्ये कसलं भारी आहे, कसलं काय 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 होत आहे सांगायचं. पण आपण तर काय फळदायी नाही, तसली शाखा आम्हाला बनायचं नाही आहे. Let the church be a testimony, correct? But may you be the testimony because of which people will come to church. Hallelujah. बघ आमच्या चर्चमध्ये कसलं भारी होतंय हे म्हणण्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये बघ किती भारी झालंय म्हणून तू चर्चला ये, हे मला वाटतं चांगलं वाक्य आहे. Come on somebody. Hallelujah. Hallelujah. योसेफाच्या विषयी म्हणजे जोसेफ यू आर ए फ्रूटफुल वाईन. तू अशी एक शाखा आहेस जे काय आहे? फलदायी. हालेलुया. आमची प्रार्थना ही पाहिजे देवा, फक्त ओव्हरऑल अशी मंडळीला फलद्रूप करू नको, वैयक्तिकरित्या आम्हा सगळ्यांना, पारिवारिकरित्या आम्हा सगळ्या परिवारांना तू आशीर्वादित कर देवा. हालेलुया, हालेलुया. जोसेफ इज अ फ्रूटफुल वाईन. पुढं, अ फ्रूटफुल वाईन नियर अ स्प्रिंग. निर्झरापाशी लावलेल्या फळझाडाची शाखा आहे. निर्झरापाशी
म्हणजे काय? झरा झरा आहे, त्याच्या जवळ लावलेल्या झाड असं. झाडासारखं ते. माझा संदेश आठवतो का तुम्हाला? स्तोत्रसंहिता 1:1 वर दिलेला, जे झाड पाण्याच्या, त्याच्या अगोदर काय लिहिलंय? जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीत चालत नाही, पापीजनांच्या, नाही नाही त्याच्या नाही, दुर्जनांच्या मसलतीत चालत नाही, त्याच्यानंतर पापेची निंदकांच्या बैठकीत बैठकीत बसत नाही आणि पापीजनांच्या मसलतीत उभा राहत नाही, असं काहीतरी आहे. चालत, उभा राहणे आणि बसणे. हा संदेश मी अगोदर दिला होता, फक्त रिमाइंड करायला तुम्हाला, फक्त आठवण करून देतोय की त्या ठिकाणी शैतानाची इच्छा आणि क्रिया अशी दाखवलेली की तो पहिला आम्हाला चुकीच्या गोष्टींमध्ये चालवतो, मग चुकीच्या गोष्टींमध्ये उभं करतो आणि मग चुकीच्या गोष्टींमध्ये बसवतो. आणि मग ज्या वेळेला बसवलं की शैतानाला वाटतं त्याचं काम झालंय, बसला आता हे, मी संपलं. पण देवाची इच्छा ही नाही आहे की आम्ही फक्त त्याच्या गोष्टींमध्ये, त्याच्या आशीर्वादांमध्ये, त्याच्या अभिवचनामध्ये फक्त आम्ही चालावं, फक्त आम्ही उभे राहावं किंवा फक्त आम्ही बसावं, ही देवाची इच्छा नाही आहे. पण वचन तिकडे गेल्यानंतर पुढे असं म्हणतं की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले, दोज हू हॅव प्लांटेड बाय द रिव्हर. म्हणजे देवाची इच्छा नाही की आम्ही अभिवचनामध्ये फक्त चालायला पाहिजे, देवाची इच्छा नाही की आम्ही अभिवचनामध्ये उभं राहायला पाहिजे किंवा बसायला पाहिजे. देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्या अभिवचनामध्ये मुळावलेले असले पाहिजे. म्हणून इथं पण म्हटलेलं आहे की योसेफा, तू एका अशा फलदायी शाखेसारखा आहे आणि ज्याची काय, निर्झराजवळ लावलेल्या फळझाडाची शाखा, त्याच्या डहाळ्या भिंतीवर पसरल्या आहेत. तो पुढचा भाग झाला माझा. मी मागच्या रविवारी मला, आम्ही कुठे रोवलेले आहोत? देवाच्या घरामध्ये रोवणे अत्यंत महत्वाचं आहे. त्या ठिकाणातून एक झरा निघालेला आहे, त्या झऱ्याच्या जवळ आम्ही लावलेलं असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आम्ही तिथे लावलेला असतो त्यावेळेला आम्हाला जे हवं ते सत्व, हवं त्या सर्व गोष्टी आम्हाला मिळत राहतात आणि अशा रीतीने आम्ही सतत फलदायी राहू शकतो. आमेन, हालेलुया. आता ही गोष्ट वेगळी. आम्ही कधी कधी ना हे फ्रूटफुल वाईन बनायचं सोडून देतो, आम्ही हे फलदायी शाखा, वेल अशी बनायची सोडून देतो आणि आम्ही अंजिराचं झाड बनून बसतो, जे फळच देत नाही. ते कुठे लावलेलं आहे? द्राक्षमळात. द्राक्षाच्या मळ्यात. वचन काय सांगतं? दाखला काय येतो? कोणा एकाच्या द्राक्षाच्या मळ्यात अंजिराचे झाड होते, है ना? आपण विचार करायला पाहिजे की द्राक्षाच्या मळ्यात अंजिराचं झाड, काय किती दया, किती कृपा त्या अंजिराच्या झाडाला मिळालेली आहे. त्याचं गाव नाही, त्याची जमीन नाही, त्याचं काहीच नाही. त्यांनी असायला पाहिजे जंगलामध्ये अंजिराचं झाड, ते असायला पाहिजे अंजिराचं झाड उन्हातानामध्ये. त्याला कोणीही रक्षण देणारा, काळजी घेणारा, पाणी टाकणारा, खत टाकणारा कोणी नसणार. पण तरी देखील त्याला उचललं आणि मळ्यात आणून ठेवलं. ते कसं आहे? सुपीक जमीन आहे, चांगली जमीन आहे, राखणदार आहे, गार्डनर आहे, माळी आहे, त्याला खत घालणारा कोणतरी, त्याची सुरक्षा करणारा कोणतरी आहे. हे सगळं असून ते फळदायी नाही आहे. पण या ठिकाणी योसेफाविषयी एक उत्कृष्ट साक्ष देण्यात आलेली आहे. योसेफा, तू एक फलदायी शाखा आहेस. आणि अशी शाखा जी फक्त फलदायी नाही आहे, परंतु अशी शाखा जी सततचं फळ उत्पन्न करणारी आहे. आणि सततचं फळ उत्पन्न कधी होतं? जेव्हा आम्ही त्या नदीच्या किंवा त्या झऱ्याच्या जवळ लावलेले असतो. आमचे मूळ योग्य ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणातून सुपीकता मिळत आहे, ज्या ठिकाणातून खत मिळत आहे, त्या ठिकाणी आम्ही रोवलेले जर आहो तर आम्हाला सततचं फळ उत्पन्न करायला मिळतं. कोणीतरी आमेन म्हणेल. आणि असं म्हटलेलं आहे की हुज ब्रांचेस क्लाइंब ओव्हर अ वॉल. इथं मल्टिप्लिकेशन दिसते तुम्हाला. त्याच्या डहाळ्या भिंतीवर पसरल्या आहेत. त्याच्या डहाळ्या काय झाल्या आहेत? भिंतीवर पसरलेल्या आहेत. वाव. I was going through some facts about a tree that creeps on a wall. जे झाडावरती
जे भिंतीवरती नाही का असं येतं, इथं खाली गेल्यानंतर दिसतं बघा तुम्हाला, झाडा भिंतीवर आलेले आहेत, झाडाशी वेली आलेत. योसेफा, तू फक्त फलदायी शाखा नाही आहेस, किंवा त्याच्या एक स्टेप अगोदर जाऊ दे. योसेफा, तू फक्त शाखा नाही, तू फळ देणार शाखा आहेस. तू फक्त फळ देणार शाखा नाही आहेस, तू झऱ्याजवळ लावलेला आहेस, त्याच्यामुळे तुला सततचं फळ मिळायला लागलंय. आणि योसेफाच्या जीवनाविषयी इथंच संपत नाही. असं म्हटलेलं आहे की योसेफा, तू इतकंच नाही, तू इतका फलदायी आहेस ना की तुझ्या शाखा त्या भिंतीच्या वर चढलेल्या आहेत. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची भिंत, कुठल्याही प्रकारची अडभिंत जरी आली तरी देवाकडून मिळालेलं फलदायीपण, देवाकडून मिळाली बहुगुणितता कुठलीही भिंत रोखू शकणार नाही. आम्ही त्याच्यावर चढत जाणार, आम्ही त्याच्यावर चढत जाणार, आम्ही त्याच्यावर चढत जाणार. जर मी देवाच्या झऱ्याजवळ आलेला आहे तर कुठलीच भिंत मला वाढण्यापासून अडवू शकणार नाही. कोणीतरी आमेन म्हणा. जगातली कुठली पण भिंत, ते चायना, ग्रेट चायना वॉल पण जरी असली तरी मला वाढण्यापासून थांबवू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्यावर नाही ते काय 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 बोलले. हे आत्ताच नाही, ते 2020 मधलं नाही. हॅलो, हे तर आत्ता झालंय. अगोदर काही लोक विश्वास ठेवले माझ्यामध्ये आणि म्हणाले, तू सोलापूर में नहीं हो सकता तेरा कुछ, तू चल मेरे साथ, तू सोड, रिलोकेट हो, तू मुंबईला ये म्हणाले. मला माहित होतं मी देवाच्या घरात रोवलेलो आहे. मला माहिती होतं की मी इथे मुळावलेलो आहे. मला माहिती होतं माझे मुळं योग्य ठिकाणामध्ये आहेत. मग कुठली पण सोलापूरची भिंत असू दे, कुठली पण भिंत असू दे, त्याच्या पार गेलो. हालेलुया, हालेलुया. हे माझं बोलणं प्राईड म्हणून समजू नका, गर्व म्हणून समजू नका, एक उदाहरण म्हणून घ्या, फायदा आपलाच होईल. आमेन. तर योसेफाविषयी असं म्हणण्यात आलंय की योसेफा, तू फक्त शाखा नाही, तू फलदायी शाखा आहे. तू फक्त फलदायी शाखा नाही, तू झऱ्याजवळ लावलेली फलदायी शाखा आहे. म्हणजे सततचं फलदायी पण येणारा तुझ्यामध्ये शाखा आहे. मल्टिप्लिकेशन दिसायला लागली, बहुगुणितता दिसायला लागली. तू असंच नाही आहेस, तुझ्यामध्ये इतकं फलदायी पण आहे, इतकं फलदायी पण आहे की ते भिंतीच्या पार चाललेलं आहे, सर्व भिंतीवर उतरलेलं आहे. हालेलुया. आणि मी जेव्हा वाचत होतो त्या वेलींचा, त्या विषयी, त्या शाखांविषयी, जे झाडावरती येतं, तुम्हाला माहिती आहे, जेव्हा सूर्यप्रकाश पडतो ना, ते भिंती रिफ्लेक्शन म्हणून ऍक्ट करतं त्या झाडांसाठी, त्या शाखांसाठी. म्हणजे काय, त्या भिंती थोडंसं जास्त वेळ उन्हाला, त्या किरणापासून येणारं जे पण सत्व आहे ते सगळं झाडांना देण्यासाठी जास्त वेळ साठवून ठेवतं. आणि ते भिंत जी आडवी आली ती आता त्या शाखांसाठी मदत बनते. समजायला लागले का तुम्हाला? That's what I was reading, I was going through. आम्ही वाचत होतो. याचा अर्थ, ज्या गोष्टी मला अडवण्यासाठी समोर येतात, जर मी झऱ्याजवळ लावलेलो आहे तर मला ज्या अडवण्यासाठी लावलेल्या गोष्टी त्याच माझ्यासाठी फायदेशीर बनायला लागतात. कोणीतरी आमेन म्हणू दे. हालेलुया. दॅट इज द ब्युटी ऑफ दिस वर्स. या वचनामधलं तेच सौंदर्य आहे. कोणीही माझ्या समोर कसलीही आडकाठी, शैतानाने कुठलीही भिंत माझ्या समोर चढवली, मला काही दिसत जरी नसेल तरी हरकत नाही. माझ्यामध्ये देवाने जी बहुगुणितता दिलेली आहे, फलद्रूपता दिलेली आहे, ती अशी पसरणार, त्या आडव्या असलेल्या भिंतीला आडवं करून टाकणार. कम ऑन, हालेलुया, हालेलुया. दॅट्स द पॉवर ऑफ फ्रुटफुलनेस फ्रॉम गॉड. देवापासून मिळालेलं फलद्रूपतेचं तेच सामर्थ्य आहे. बोला ते माझ्याकडे आहे, ते माझ्या आतमध्ये आहे, माझ्या आतमधून उद्भवणार आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज यू जीसस. I have some more to tell.
स्तोत्रसहिता 107 35 ते 38. मी इंग्लिशमध्ये वाचतो तोपर्यंत मराठीतलं उघडून ठेवा. Psalms 107, 35 to 38. He turned the desert into pools of water and the parched ground into flowing springs. There he brought the hungry to live, and they founded a city where they could settle. Wow. तो वाळवंटाचे तळे करीतो. तो काय करतो? वाळवंटाचे तो तळे. वाळवंटाचे तळे. आपण पूर्ण वाचून मग परत थोडं थोडं ह्यातनं बघू. हा, तो वाळवंटाचे तळे करतो. तो शुष्क भूमीमध्ये झरे उत्पन्न करतो. हालेलुया. तो शुष्क भूमीमध्ये काय करतो? झरे झरे उत्पन्न करतो. हा, तेथे तो भुकेल्यास वसवितो. तेथे तो भुकेल्यास वसवितो. ते वस्ती करतात, नगर तयार करतात. ते वस्ती करतात, नगर तयार करतात. ते शेते पेरितात हा, व द्राक्षांचे मळे लावतात. ते शेते पेरतात, द्राक्षांचे मळे लावतात आणि त्यास पीक मिळते. आणि त्यास पीक मिळते. हा, तो त्यास आशीर्वाद देतो. तो त्यास आशीर्वाद देतो. आणि त्यांची फार वाढ होते. आणि त्यांची काय होते? फार वाढ होते. त्यांना गुरांची कमतरता पडू देत नाही. त्यांना गुरांची कमतरता पडू देत नाही. पुढे जुलूम, विपत्ती व दुःख यामुळे ते कमी होतात व खालवतात. तेव्हा 38. तो त्यास आशीर्वाद देतो. किती अद्भुत हे 3 वचन 4 वचन आहेत. 35, 36, 37, 38. वाव. परत एकदा वाचा. तो वाळवंटाचे तळे करीतो. तो वाळवंटाचे काय करतो? वाळवंट आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला हे जास्त एक्सप्लेन पण करायची. आमच्या जीवनात जर वाळवंटाची अवस्था असेल तर परमेश्वर म्हणतो त्या वाळवंटाला मी तळे करणारा परमेश्वर. फक्त 5 जणांनी स्वीकार केला. परत एकदा म्हणतो, परमेश्वर म्हणतो तुमची वाळवंटी अवस्था मी तळे याच्यामध्ये परिवर्तित करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तुमच्या जीवनात कितीही अशक्य आहे असं हे जरी वाटत असेल तर आज देवाच्या वचनांवरती विश्वास ठेवा प्रियांनो, कारण तो वाळवंटाला तळ्यांमध्ये बदलणारा परमेश्वर. हालेलुया. पुढे वाचा. व शुष्क भूमीमध्ये झरे उत्पन्न करतो. शुष्क भूमीमध्ये काय करतो? झरे उत्पन्न. इस्माईलच्या बाबतीत काय झालं? बरोबर ना? ते लेकरू आणि त्याची आई पळून गेले. कुठं होते ते? वाळवंटात होते. आणि तिथून काय झालं? त्यांना खूप तहान लागली, त्यामुळे तिथून जरा. देव असंच बोलत नाही, तो करून दाखवतो. तो करून दाखवणारा परमेश्वर आहे. जिथं शुष्क भूमी आहे तिकडे येऊन ते बोर मारायला लावा, त्याचं काय होणार नाही. त्यांचं काहीही होणार. एक एक्झाम्पल आहे. एक गावामध्ये एक चर्च जाऊन त्यांनी खूप सेवा तिथे केली. एका परिवाराचं तारण झालं त्या ठिकाणी आणि त्यांची जी जमीन होती त्या जमिनीवरती त्यांना काम करायचं होतं, म्हणून त्यांना तिथं बोर मारायचा होता. गावाकडचे लोक आले, म्हणाले आपल्या अख्खी जी जमीन आहे ना ती सुकलेली आहे, तिथं पाणी निघत नाही म्हणले. काय पण करून बघ, पैसे वेस्ट करू नको म्हणाले. ते सगळं अखंड परिवार त्यांनी बोलवलं. बोरच्या ते ट्रक आली, उभारली तिकडे गाडी आणि पूर्ण परिवार असे उभारले गोल आणि ते आपल्या हातात हात धरून उभारले आणि मोठमोठ्याने अन्य भाषा बोलायला लागले. बऱ्याच वेळ 1 तास 2 तास ते अन्य भाषेत बोलत राहिले. लोकांना गोंधळ झाला. काय झालं कळेना, काहीच झालं कळेना. हे असं काय करायला लागलेत, ह्यांनी काय करायला लागलेत, काय मंत्र फुकायला लागलेत, आम्हाला काहीच कळेना. हे असलं कसलं चाललेलं आहे असं म्हणायला लागले. आणि ते असं वर्तुळ करून खूप प्रार्थना, देवा तू असं करणारा देव आहेस, तू असं करणारा देव आहेस, आणि अन्य भाषेत बोलायला लागले. 1-2 तासानंतर प्रार्थना आमेन झाल्यानंतर आता ते म्हणले टाका म्हणले बोर, मारा म्हणले पहिला ड्रिल. असा ड्रिल मारला आणि मारल्याच तिथून असा मोठा झरा फुटला. मोठा झरा. लोकांना आश्चर्य वाटलं. ते अखंड गाव आज तारणात आले. पूर्ण गाव तारणात आले आज. that whole village is saved. हालेलुया. अहो, जिथं वाळवंट आहे तिथे तो तळे करतो. जिथं शुष्क भूमी आहे तिकडं तो झरे उत्पन्न करतो. हालेलुया. रामवाडीत गेलात कधी? रामवाडीत ती त्या जमिनीत एवढं पाणी आहे ना, तिथं एक अशा एरिया आहेत बघा, एवढं पाणी आहे ना,
घरातनं फरशांच्या चिरातून आपल्या आहेत सांगतील बघा, फरशांच्या चिरातून झरे आलेत बाहेर. ते का? कारण खूप पाणी आहे अगोदरच, खूप खूप पाणी आहे. त्या आतमध्ये जमिनीत खूप पाणी असल्यामुळे पाऊस पडला की ते पाणी राहत नाही, मग ते बाहेर यायला लागतं, झरे फुटायला लागतात. आणि इथं बसलेले अनेकांचे घर आहेत, मला माहिती, त्यांनी सांगितलेले आहेत झरे फुटलेलं बघितलं आम्ही अशा घरात असे. ते नॅचरली आहे, आत आहे काहीतरी म्हणून येते बाहेर. पण माझा परमेश्वर असा परमेश्वर आहे ना, पूर्ण रुष्क शुष्क सगळं कोरडं सपाट झालेलं आहे, काहीच नाही, पाषाण आहे सगळं. तिथून परमेश्वर म्हणतो मी झरा आणेन, झरा. हालेलुया, हालेलुया. इथं कुठलं लॉजिक कामच करत नाही. झरा कुठे असतो सांगा बघू मला, झरा कुठे असतो? पाण्याचा साठा त्याला लागतो, त्याच्यातनं जे निघतं त्याला झरा म्हणतात. बरोबर आहे की चुकीचं म्हणालो काहीतरी? बरोबर आहे ना? पण माझा परमेश्वर काय म्हणतो माहिती का? मला पाण्याचा साठा लागत नाही झरा आणण्यासाठी. मला तुझा विश्वास पाहिजे. कोरडा असेल तिकडनं पाणी झरा निघणार म्हणजे निघणार. हालेलुया, हालेलुया. जे विश्वास ठेवून ह्याच्यावर ग्रहण करायला लागले त्यांच्या जीवनामध्ये खरंच असं होणार आहे. कोणीतरी आमेन म्हणा. काही लोक माझ्याकडे असं बघायला लागलेत, मला काय करायचंय बघा असंच. पुढे जाऊ, पुढे जाऊ, पुढे जाऊ. हा, मग तेथे तो भुकेल्यास वसवितो. तो भुकेल्याला काय करतो? वसवितो. तिथं वाळवंटाला तळ केलं, जे शुष्क आहे त्यांना तिथं झरा आणलं. आणि परमेश्वर काय म्हणतो? तिथे तो जे भुकेले आहेत त्यांना तिथं आणून काय करतो? वसवतो. हालेलुया. बघा, देवाची इच्छा नाही आहे की तुम्ही चर्चमध्ये झोपावं. हालेलुया म्हणा सगळे. देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा ही नाही आहे की तुम्हाला एकदाच मी फक्त आशीर्वाद द्यावा, चव द्यावी फक्त, नाही का? देवाचा आशीर्वाद हे एका ठेल्याप्रमाणे. आम्ही आलो, 5 रुपये दिला, कट चहा घेतला, निघून गेलो. वा वा वा, छान वाटलं, मन प्रसन्न झालं. असं नाही. देवाची इच्छा आहे. तो म्हणतोय मी हे सगळं का करणार आहे? जे तळ आहे, जे वाळवंट आहे त्याला तळ करणार, जे शुष्क आहे त्याला त्याच्या आतमध्ये मी झरे आणणार. कशासाठी? कारण माझी इच्छा आहे की मी तुला तिथं आणावं आणि तिथं आणून तुला वसवावं. God's plan for us is to reside in the blessings, in the fruitfulness, in the multiplication. देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्या फलद्रुपतेमध्ये आणि बहुगुणतेमध्ये वसावं. हालेलुया, हालेलुया, आमेन. हा, तेथे तो भुकेल्यांना वसवितो. वसवितो. ते वस्ती करता नगर तयार करतात. हा, बस बस, एक मिनिट. आता इथं गंमत आहे, इथे छान आहे, इथपर्यंत खूप चांगलं वाटलं तुम्हाला, आहे की नाही? तेथे तो भुकेल्यानं वसवतो. देवा तुझी इच्छा आहे की इथं सगळं तू तयार केलं, तळ केलं, झरे केलं आणि इथं आम्हाला आणलं पण. हालेलुया. देवाने मला चर्चमध्ये आणलं. हो, खूप आम्ही आशीर्वादित झालो. भारी वाटलं, एकदम मस्त भारी वाटलं. कधी म्हणजे वर्षापासून आम्ही असे भुकेले होतो, वर्षापासून आमचा गळा सुकला होता आणि इथं आलो आणि आम्हाला झराच मिळाला आणि खूप पाणी पिलो आम्ही, पोट फुगलं. त्याचं काय झालं? देवाची इच्छा आहे की आम्ही वसावं त्या ठिकाणी. देवाची इच्छा आहे की आम्हाला सतत असलेल्या ते पाण्याचा झरा आहे तिथं आम्ही सततचा असावी. देवाची इच्छा आहे. पण पुढे काय म्हटलंय? तेथे ते भुकेल्यानं वसवतो. ते म्हणजे कोण? जे वसले. तो नाही, तो म्हणला तर देव झाला असता. ते म्हणजे कोण? जे भुकेले आले, जे भुकेले येऊन तृप्त झाले, जे भुकेले येऊन तृप्त होऊन तिथं वस्ती केली, ते काय? नगर तयार करतात. नगर देव तयार करत नाहीये, आपण तयार करायला लागलो. हालेलुया. प्लीज रिमेंबर, वचन वाचताना हे सगळं लक्षात ठेवा. अँड देयर ही लेट्स द हंग्री ड्वेल अँड दे एस्टॅब्लिश अ सिटी टू लिव्ह इन. ते वस्ती करतात. ते नुसतं वस्ती करत नाही, ते नगर रचतात. हालेलुया. म्हणजे ते आले,
त्यांची भूक मिटली, त्यांची तहान मिटली, ते बाहेर गेले. दुसरे जे भुकेले आहेत त्यांना आणलं, त्यांना हे पाणी दिलं, त्यांना हे जल दिलं, ते देखील ते वस्ती केले. मग ते दोघे गेले, मग ते बाहेर गेले. अशा अजून तिसऱ्याला आणलं, त्यांना इथं आणलं, वसवलं, एकानंतर एक वसवलं आणि त्यांनी नगर तयार केले. हालेलुया, हालेलुया. आपलं वेगळंच चाललेलं असते ख्रिस्ती लोकांचं, लय वेगळं चाललेलं असते. जिथं पाणी आहे, तळ आहे, जिथं झरा आहे, तिकडं आम्हाला वसायचंच नाहीये. दुसरीकडे जाऊन वसायचंय. पण देवाची इच्छा आहे की आम्ही यावं. एकेकाळचे आम्ही भुकेले, आता आम्ही तृप्त. ते भुकेल्याला जाऊन शोधून आणून त्यांना तृप्त करायचं आहे. आणि अशा रीतीने आम्हाला तिथे नगर वसवायचं आहे. हालेलुया, हालेलुया. हे चर्च वाढणार कसं? जे भुकेले आले आणि वस्ती केली, ते बाहेर जाऊन इतर भुकेल्यांना आणणार आणि त्यांना इथं वसवणार. हालेलुया. अशानेच मंडळी वाढते. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया, हालेलुया. पुढे जाऊ, आहे अजून माझ्यासाठी. ते शेत पेरितात. हा बस. पाणी दिलं, तळ दिलं, झरे दिले. शुष्कता आहे ती काढून टाकली, वाळवंट आहे ते पण काढून टाकलं. आता ज्या लोकांना आणलं आणि वसवलं त्या लोकांची कामगिरी बघा. त्यांनी इतरांना आणले, दुसऱ्यांना वसवले, वस्ती केली. वस्तीपासून ते काय झालं? नगर झालं. आता ह्यांनी काय करायला लागले? इथं पास्टरचं काय तर काम आहे का? सुखात दुखात पास्टरच्या बुकात. त्यांनी नगर केलं, त्याचं नगर केलं. आणि पुढचं काम काय? ते शेते पेरतात. Sowing precedes fruitfulness. That's my next point. Sowing precedes fruitfulness. फलद्रुपता येण्यासाठी, बहुगुणितता येण्यासाठी पेरणं गरजेचं आहे. ते शेते पेरतात. हालेलुया, हालेलुया. देवा, आदम असं म्हणला नाही, देवा मला बसायला खुर्चीच नाही, मला बसून काम करायला टेबलच नाही, असं देव बोलला नाही. आदम बोलला नाही. आदमाला कळालं की मला देवाने फलद्रुपतेमध्ये ठेवलेलं आहे. मला झाड दिसायला लागलंय, ते झाड मी घेणार, त्याला कापणार, त्याची खुर्ची बनवणार आणि त्याच्यावर बसणार. ते झाड घेणार, त्याला कापणार, त्याचं टेबल बनवणार आणि मग मी काम करणार. देव, टी जेक्स म्हणाले, गॉड विल नॉट गिव्ह यू अ टेबल ऑर अ चेअर, गॉड विल ब्लेस यू विथ अ ट्री. देव तुम्हाला खुर्ची टेबल देणार नाही, झाड मात्र नक्की देणार आहे. हालेलुया. ते शेते देव जे पेरायचं होतं देवाने अगोदरच पेरलंय. उत्पत्तीमध्ये देवाचं काम संपलं. म्हणून इथं साम्समध्ये बघा किती सुंदररित्या म्हटलेलं आहे की देव पेरत नाहीये, इथं लोक पेरायला लागलेत. सोईंग इज इम्पॉर्टंट फॉर फ्रुटफुलनेस. पेरणं गरजेचं आहे बहुगुणतेसाठी आणि फलद्रुपतेसाठी. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया, हालेलुया. काय किंवा पास्टर परत तुम्ही पेरण्याविषयीच बोलायला लागले. आता सारखं सारखं यायचं, पेरायच्या विषयीच बोलायचं. पण किती आहे वचनामध्ये पेरण्याविषयी. ते शेते पेरतात व द्राक्षांचे मळे लावतात आणि त्यांना काय येतं? पीक मिळते. जर त्यांनी पेरलं नसतं तर त्यांना पीक मिळालं असतं का? पिकाच्या अगोदर पेरणं गरजेचं आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. Why is it important to come and give in the church? Why is it important to come and give your tithes in the church? मंडळीत येऊन दशमांश देणं,
भेट चढवणं, विशेष भेट चढवणं हे का गरजेचं आहे? कारण मी जेव्हा भेट देतो, ऑफरिंग देतो, ते मी एका बीप्रमाणे आहे, त्याला मी पेरलेलं आहे. हालेलुया. आणि त्याच्यानंतर पीक येणार आहे. मी हे अगोदर पण बोललो, आत्ता पण म्हणतो, बायबलमध्ये कुठंच लिहिले नाही आहे तुम्हाला बहुगुणितता पाहिजे असेल तर तुम्ही प्रार्थना करा. परंतु बायबलमध्ये अनेक ठिकाणी हे लिहिलं आहे, जर बहुगुणितता पाहिजे असेल तर तुम्ही पेरा. आता आपण आपलं ठरवू आपल्याला काय करायचं आहे. हालेलुया. डोंट वेट टू बी ब्लेस्ड टू सो टू बी ब्लेस्ड. समजतंय का तुम्हाला? मराठीत बोलतो. आशीर्वाद देण्याकरिता आशीर्वादित होण्याची वाट बघू नका, द्या जेणेकरून तुम्ही आशीर्वादित व्हाल. हालेलुया. त्या महिलेने 2 टोले दिले. किती? जेवढं होतं नव्हतं सगळं दिलं. आपल्याकडे टोलेजंग माणसं आहेत खूप, एकमेकांना टोले मारत राहतो आपण. पण तिने होतं नव्हतं ते 2 ते सगळं त्या ह्याच्यात देऊन टाकलं. त्या विधवेने 1 भाकर आहे, अर्धी मी खाणार, अर्धी माझा लेकरू खाणार आणि मरणार, अशातली भाकर त्या देवाच्या माणसाला दिली. हालेलुया. हालेलुया. Sowing is important for fruitfulness. आज ही मंडळी अशा स्तरावर पोहोचू दे की आम्हाला अजून प्रगटीकरण देण्याविषयी, पेरण्याविषयी आम्हाला अजून प्रगटीकरण पाहिजे, मग आम्ही अजून जास्त देतो याची गरजच लागणार नाही. अशा स्तरावर ही मंडळी पोहोचू दे. हालेलुया. हालेलुया. We went to Chandigarh. My God, the people, the way they give. त्या ठिकाणी लोक अशा देण्यामध्ये तत्पर आहेत ना, बापरे. हा, सांगितलं तर परत म्हणतील. Really, I mean, the church, त्यांचं 1 डेचा आमचा इव्हेंट होता तिथं, आणि त्या ऑडिटोरियममध्ये, तो ऑडिटोरियम गव्हर्नमेंटचा होता, त्याच्यामुळे CM अचानक आले. CM आल्यामुळे त्यांची मीटिंग कॅन्सल आहे म्हणून सांगून टाकले. चंदीगडमध्ये माझाच इव्हेंट त्याच चर्चने ऑर्गनाईज केला होता. त्यावेळेला पण सेम असंच झालं, आणि ती अख्खी तिकीट बुक वगैरे सगळं केल्यानंतर पण कॅन्सल करावं लागले. बरोबर ह्या वेळेला परत मी तिकडे चाललो आहे आणि परत मीटिंग कॅन्सल झाली. त्यांनी खूप रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी म्हणाले ठीक आहे, संध्याकाळची टाईम तुम्हाला मी देऊ 6 नंतर. मग सकाळी त्यांची मीटिंग होत होती तिकडे, म्हणून त्या हॉल नाही मिळाला. हॉल नाही मिळाला म्हटल्यानंतर हे पंचगुडा या ठिकाणी आमची मीटिंग होती. मग ते प्रॉपर चंदीगड शहरामध्ये त्यांनी एक हॉल शोधला. आता उद्या मीटिंग आहे जी कॅन्सल झाली आहे सकाळी. आता सकाळी मीटिंग होणार नव्हती. 1 दिवस अगोदर म्हणजे उद्या मीटिंग आहे आणि आज संध्याकाळी 4 वाजता हॉल त्यांना एक मिळाला. एक 800 खुर्च्यांचा हॉल होता आणि खाली मोकळी जागा होती. तो हॉल त्यांनी बुक केला. तो हॉल बुक केला आणि संध्याकाळी पास्टर लाईव्ह आले आणि ते म्हणाले आम्ही उद्या अशा अशा ठिकाणी आम्ही मीटिंग करणार आहोत. असं कळालं की ती संध्याकाळी 4 वाजता बुक झाला हॉल. संध्याकाळी 4ला त्यांनी इंस्टाग्रामवरती सांगितलं. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी तिकडे जातोय. आम्ही विचार करायला लागलो आहे, इथं आम्ही महिनाभर लोकांना सांगतो मीटिंग आहे, या म्हणलं तरी खुर्च्या रिकाम्या दिसते. हॅलो. आणि तिथं 1 दिवस अगोदर 12 तास पण पूर्ण झाले नाही, संध्याकाळी 4ला सांगितले लोकांना. दुसऱ्या दिवशी आम्ही आत यायच्या अगोदर सगळा हॉल फुल आहे, फुल. आणि आराधना सुरू करूपर्यंत जिथं जागा दिसती तिकडं सगळं भरलं होतं. खाली 400 लोकांची जागा होती, तिकडे एक स्क्रीन लावले आणि तिकडे पण भरलेत लोक. आणि देवाचे दास आले, पास्टर अमृत संधू आले आणि त्यांना देवाने सांगितलं खुदा मुझे बोल रहा है कि आज से यहाँ पे एक नया ब्रांच खोल दिया जाएगा. डायरेक्ट. मी म्हणालो असं पण असतंय का? डायरेक्ट बोलून टाकले. ते हॉल चंदीगड एक्सपेन्सिव्ह आहे ॲक्च्युली बाय द वे. आले डायरेक्ट बोलून टाकले की असं असं डिक्लेअर करून टाकले. लगेचच 4 जण तिकडे असं गुलगुलू केले आणि पास्टरला येऊन सांगितले पास्टर आज से इधर का हॉल. त्यांनी म्हणले एव्हरी फ्रायडे देर विल बी अ मीटिंग हिअर, एव्हरी फ्रायडे इन दिस हॉल देर विल बी अ मीटिंग. डिक्लेअर करून टाकलं. 4 लोक एकत्र आले. ते म्हणाले या हॉलचं भाडं आम्ही देणार.
एक जण म्हणाला साऊंड आम्ही देणार, एक जण म्हणाला LED आम्ही देणार. पास्टर अजून बोलले पण नाही कोणाला. दॅट इज द लेवल ऑफ दे हॅव रिच्ड. त्यांना एकच माहिती आहे, या ठिकाणी आम्ही जर दिलो ना आम्ही आशीर्वादित होतो. आम्हाला माहिती आहे. काय इतका एक संकोच नाही, एक संकोच. ज्या वेळेला चर्चमध्ये देता कुठला संकोच धरू नका, आनंदी हृदयाने द्या. म्हणजे देवा हे सगळं द्यायला लागलो, देवा द्यायला लागलो, कारण मला माहिती आहे ह्याच्यातून मला बहुगुणिताच मिळणार आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया, हालेलुया. पुढे जाऊ आपण. स्तोत्र 105:24 वाचा. 2 गोष्टी माझ्याकडे बोलायच्या आहेत आणि शेवटची गोष्ट माझ्यासाठी खूप एक्साइटिंग आहे, ते पण मी तुम्हाला देतो. परमेश्वराने आपले लोक पुष्कळ वाढविले. परमेश्वराने आपले लोक पुष्कळ वाढविले. हा, त्यांच्या शत्रूपेक्षा त्यांना बलिष्ठ केले. दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू अबाउट फ्रुटफुलनेस. हालेलुया. फ्रुटफुलनेस फ्रॉम गॉड ओव्हरपॉवर्स युअर एनिमी. देवापासूनची फलद्रुपता तुमच्या शत्रूवरती हावी चढते. हावी इट ओव्हर. काय म्हटलंय परदेवाचं इथं? परमेश्वराने आपले लोक पुष्कळ वाढविले. परमेश्वराने आपले लोक पुष्कळ वाढवले. त्यांच्या शत्रूपेक्षा त्यांना बलिष्ठ केले. त्यांच्या शत्रूपेक्षा त्यांना बलिष्ठ केले. इंग्लिशमध्ये असं म्हटलं NIV व्हर्जन मध्ये, द लॉर्ड मेड हिज पीपल व्हेरी फ्रुटफुल. द लॉर्ड मेड सो दुसरा अर्थ असा लागतोय मराठीमध्ये वाचल्याप्रमाणे की देवाने लोक वाढवली. It's good. It's good. But see, understand what NIV is saying. The Lord made his people very fruitful. म्हणजे इंडिव्हिज्युअली पण देवाने प्रत्येक त्याच्या लोकांना इतकं फलदायी केलं की ते जे फलद्रुपता आहे त्यांच्या अनेक अशा असणारे जे शत्रू होते ना त्याच्यावरती ते हावी झाले. हालेलुया. God is wanting us to give this fruitfulness so much that our enemies will be overpowered by it. परमेश्वराची इच्छा आहे की तो आम्हाला फलद्रुपता अशी देईल, अशी द्यावी की त्याच्यामुळे आमच्या शत्रूवरती आम्ही मात करावा. हालेलुया, हालेलुया. अनेक इयोब भेटतील आपल्या चर्चमध्ये, अनेक इयोब असे, म्हणजे नाव तर ठेवणार नाही ते, आपल्या लेकराचं नाव इयोब असा ठेवणार नाही जास्त लोक, पण वागण्यामध्ये इयोब असतात आणि त्यांना वाटतं की आम्ही असं असल्यानंतर आम्ही ख्रिस्ती आहे. देवाने दिलं, देवाने नेलं, धन्य त्याचे नाव. अशी इयोब वृत्ती आमच्यामध्ये दिसते, खूप जणांमध्ये दिसते. खूप झालंय ते जुन्या करारामध्ये. ते घटना होती, निघून गेली ते होऊन. परंतु देवाची इच्छा आहे की आम्ही फलद्रुपतेमध्ये राहावं. वी शुड कंटिन्यू इन फ्रुटफुलनेस इज द प्लॅन ऑफ गॉड आमच्यासाठी. आम्ही फलद्रुपमध्ये राहावं हीच देवाची योजना आमच्यासाठी आहे. नुसतं योबासारखा नाही जाऊ दे, काय होऊ दे, राहू दे. अजून काय म्हणतात माहिती का सोलापूर, हीच देवाची इच्छा असेल आहे पण म्हणत नाहीत, त्याच्यावर पण डाऊट आहे त्यांना. हीच देवाची इच्छा असेल, जाऊ दे. कसं दिवस यायला लागले, जसं दिवस येते तसं आम्ही जगतो बघा पास्टर. हे सगळं बिब्लिकल जगणं नाहीये. कॅन्सल करा त्या सगळ्या अशा गोष्टींना, कारण देवाची इच्छा आहे तुम्ही आणि मी फलद्रुपतेमध्ये राहायलाच पाहिजे. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया, हालेलुया. जर माझी पगार एवढी आहे तर एवढा मला जगायला लागले का? बाहेरच्या लोकांना कळालंय, बाहेर जे ख्रिस्ती नाही आहेत त्यांना कळालंय फलद्रुपता काय, पण आम्हाला अजून नाही. आम्ही चुकीची धारणा घेऊन बसलेलो आहे आपल्या आतमध्ये आणि तसंच जगायला लागलो, तसंच जगायला लागलो, तसंच जगायला लागलो. काल मी दोघांना बसून हैदराबादमध्ये खूप फेमस
चहाचं एक ठिकाण आहे, त्याला निलोफर म्हणतात. माहिती आहे काय? निलोफर इज अ व्हेरी फेमस जॉईंट इन हैदराबाद. त्या निलोफर चहा सेंटरची अशी कहाणी आहे, थोडक्यात सांगतो मग पुढे जातो. अजून एक गोष्ट मला बोलायची आहे. खूप वर्षा अगोदर एक छोटंसं ठेला होता, म्हणजे छोटं दुकान होतं असं चहाचं, ते अजून पण आहे. तो मालक बघत होता की शटरच्या बाजूला, साईडला पण एक शटर होतं, शटरच्या बाजूला एक जण येऊन रोज रात्री झोपायला लागले. आणि तो काय मागत नाही आहे, जेवायला द्या म्हणत नाही, पैसे द्या म्हणत नाही, थोडं खायला द्या की म्हणतात, थोडं टोस्ट तर द्या की, चहा तर द्या की, असं काहीच म्हणत नाही आहे. पण तो माणूस रोज फक्त यायचा, फाटलेले कपडे होते, गरीब, म्हणजे दिसायला गरीबच असा होता. आणि तो यायचा फक्त इकडे झोपायचा, फक्त झोपायचा. एक दिवशी त्या मालकाला, निलोफरचा चहाचा तो मालक होता, त्यांनी त्याला उठवलं आणि त्यांनी म्हटलं, बाबा तुला घर वगैरे नाही का? म्हणलं नाही मला. मग भीक वगैरे मागतोस का? आली आहे पाळी, काय करायचं साहेब, असं करायचं. मग तो त्याला म्हणतो, काम करशील का माझ्याकडे? साहेब खूप बरं होईल, काम करेन. म्हणलं पगार द्या, काम करतो. ठीक आहे, त्याला घेतलं. आता तो शटरच्या बाहेर झोपायच्या ऐवजी त्याला काय म्हणलं माहिती का? रोज रात्री इथं आतच झोपायचं, शटरच्या आत, चहाच्या दुकानाच्या आत झोपायचं आणि दिवसभर सांभाळायचं. मग तो कप बशा धुवायला लागला, नोकरासारखं नाही का, झाडू पोछा मारायला लागला. मग हळूहळू तिथून किचनमध्ये आत कामाला लागला, किचनमध्ये म्हणजे मदत करण्यासाठी. मग हळूहळू त्याला शिकवले चहा कसं करायचं. मग हळूहळू तोच मेन असा बनला तिथे चहा बनवणारा. त्याला सगळं तोच मेन बनला चहा बनवणारा. आणि हा जो मालक आहे ना, त्याची सगळी लेकरं उदांड, सगळे वेडपट. त्यांनी ना जाणो काय 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 करून टाकले आणि ते कुठलेच राहिले नाही. आणि ह्या माणसाने इतकं सात्विकतेपणे, प्रामाणिकतेपणे त्या मालकाची सेवा केली, त्या हॉटेलची सेवा केली, इतक्या चांगल्यापणे. मरता या मालकाने ते हॉटेल त्याच्या नावावर करून गेले. त्याच्या नावावर केलं. आता तो सोलापूरचा जर असता तर त्याने काय केलं असतं, काय विचार केला असतं माहिती का? इयोबी वृत्ती आणली असती त्याच्या आतमध्ये. देवाने आम्हाला दिलंय, एवढं सांभाळतो, लेकरांना पण शिकवतो, एवढंच करायला लावतो, बस देवा धन्यवाद, एवढं दिल्याबद्दल, बस झालं देवा, बस बस बस. नाही, मालक मेला, मालकाने त्याला दिलं. त्याने विचार केला, हे एकच खोकं घेऊन काय करणार आहे मी. त्याच्या लेकरांना शिकवलं आणि ते वाढलं. एकाचं 2 झालं, दोघांचं 3 झालं. आज सगळ्यात पॉश चहाचं ठिकाण हैदराबादमध्ये जर काय असेल तर निलोफर टी आहे. तुम्ही जर जाऊन बघाल, माझ्याकडे फोटो, मला विचारा, मी दाखवतो तुम्हाला खाली गेल्यानंतर. महल वाटतंय, महल. आणि काय मिळते तिथं? चहा. काल माझी आमची फ्लाईट हैदराबादला आली. एअरपोर्टमध्ये निलोफरचा स्टॉल आहे मोठा. भरपूर पैसे द्यावे लागतात म्हणजे ते तिथं मिळवण्यासाठी. स्टोर, त्यांची कुवत कुठून कुठं. जर एक व्यक्ती ज्याला ख्रिस्त माहीत नाही त्याच्याबरोबर तर असं घडू शकतं. जर ख्रिस्त ठाऊक आहे, त्यामध्ये किती फलद्रुपता दिसायला पाहिजे, किती फलद्रुपता दिसायला पाहिजे. आमेन, हालेलुया. आय एम वेटिंग. मी वाट बघत आहे की देवा, सोलापूरच्या या मंडळीला हे अनुभव यायला पाहिजे, असे अनुभव यायला पाहिजे. कोणीतरी आमेन म्हणा. स्वस्थ बसू नका, शांत राहू नका. फलद्रुपतेमध्ये वाढणं हे आमचं काम आहे. तो आम्हाला झऱ्यापर्यंत घेऊन जाईल. त्या झऱ्याची वस्ती करून नगर बनवण्याचं काम तुमचं आणि माझं आहे. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. फ्रुटफुलनेस फ्रॉम गॉड ओव्हरपॉवर्स युअर एनिमी. इतकं वाढतं फलद्रुपता आमच्या जीवनामध्ये की ते आमच्या शत्रूंवरती आपोआप मात करायला लागतं. हालेलुया, हालेलुया. याच्यावर पण आहे बरंच बोलायला, आपण पुढे जाऊ. शेवटची एक गोष्ट सांगतो आणि मग मी बंद करतो. उत्पत्ती याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये येऊ. सोळा आणि 17 वचन वाचा. जेनेसिस 3:16-17. इथं असं म्हटलंय, टू द वुमन ही सेड, ही मीन्स गॉड,
I will greatly multiply your pain in childbirth. In pain you will give birth to children. Yet your desire and longing will be for your husband, and he will rule with authority over you and be responsible for you. Then to Adam the Lord God said, because you have listened attentively to the voice of your wife, and have eaten fruit from the tree about which I commanded you, saying, you shall not eat, the ground is now under a curse because of you. In sorrow and toil you shall eat the fruit of it all the days of your life. मराठी वाचा. तो स्त्रीला म्हणाला, तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख हा व तुझे गर्भधारण हा. बहुगुणित करीन. बस. ही गोष्ट कशी काय इथपर्यंत पोहोचली याची पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे. जे करायचं नाहीये ते यांनी केलं, अवज्ञा केली. अवज्ञा केल्यानंतर पाप आलं. पाप आल्यानंतर ते नग्न आहेत, त्यांना कळालं. ते झाडाच्या मागं लपले. देव तिकडे आला, तू कुठे आहेस म्हणाला, आणि एक कॉन्व्हर्सेशन झालं. देवाला त्यांनी शेवटी सांगितलं असं असं झालेलं आहे. आणि हिने सर्पाचं ऐकलं. पतीने, ज्या पत्नीने सर्पाचं ऐकलं तिचं ऐकलं. हॅलो, कसं चाललंय बघा हे. आणि घोटाळा झाला. पत्नीने पहिला सर्पाचं ऐकलं, देवाचं ऐकायचं होतं, सर्पाचं ऐकलं, म्हणून ती पडली. ती पडली तर पडली. पती येतो आणि ज्या पत्नीने सर्पाचं ऐकलं तिचं तो ऐकतो. आणि ॲम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये कंसात म्हटलंय अटेंटिव्हली हर्ड. नीट कानात तेल घालून ऐकलंय पत्नीचं अशा वेळेला. ओके. आणि मग हे झाल्यानंतर आता परमेश्वर यांच्याबरोबर व्यवहार करतोय. बघा आता जो देव काहीच क्षणा अगोदर त्यांना आशीर्वाद दिलेला आहे, आता तोच परमेश्वर ह्यांच्याशी कसलं बोलणं करायला लागले. बघा काय म्हणतो देव हव्वेला. तो स्त्रीला म्हणाला, तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व गर्भधारण बहुगुणित करीन. बस. गॉड ब्लेस्ड देम विथ मल्टिप्लिकेशन. नाव ही इज मल्टिप्लाइंग हर पेन. देव त्यांना बहुगुणितेचा आशीर्वाद देतोय, परंतु त्यांनी चूक केल्यामुळे आता दुःख बहुगुणित होईल असं परमेश्वर म्हणतोय. चूक कोणाकडे हो? देवाकडे आहे का? देव बहुगुणितता द्यायला तयार आहे, पण देवाकडून आम्हाला आशीर्वादाची बहुगुणितता नकोय. असं काहीतरी करायचं ज्याच्यामुळे आम्ही दुःखालाच बहुगुणित करायला बसलो. द गॉड that was blessing multiplication is now multiplying pain. जो देव आशीर्वाद बहुगुणित करण्यामध्ये लागला होता, आता तो दुःख बहुगुणित करत आहे. पुढे वाचा. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील. क्लेशाने प्रसवशील तरी ओढा कुठं लागणार आहे? नवऱ्याकडेच लागणार आहे. हा. आणि तो तुझ्यावर स्वामित्व आणि चालवेल. तो तुझ्यावर काय चालवेल? स्वामित्व चालवेल. हा. आदमास तो म्हणाला, आदामास तो आता हवेला म्हणलं, हवेचं झाल्यावर आदामाकडे आला. ह्याला तर कशाला सोडायचं. हा. मग हा, तू आपल्या स्त्रीचे ऐकले. तू आपले स्त्रीचे ऐकले. कंसात ॲम्प्लिफाईड मध्ये काय म्हटलंय? अटेंटिव्ह. लक्ष, नीट लक्ष देऊन ऐकले. हा. आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस. आणि ज्या झाडाचे फळ, सगळे म्हणा फळ. हा. ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हटले. हा. म्हणून मी तुला आज्ञा केली होती, हा, त्याचे फळ तू खाल्ले. त्याचे फळ तू खाल्लेस. म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. म्हणून तुझ्यामुळे भूमीला श्राप आलेला आहे. हाऊ गॉड इज स्टील सेव्हिंग ॲडम अँड ईव्ह. देव अजून पण आदम आणि हवेला कसं वाचवायला लागलंय. आदामकडे बघतो आणि म्हणतो, तू हे केलास म्हणून तुझ्यामुळं ही भूमी काय करेल? मी श्राप देईन. ही श्रापित आहे आता ही भूमी. द अर्थ विच God blessed, the same earth now God is cursing because of Adam. ज्या आदामासाठी परमेश्वराने पृथ्वीला, भूमीला आशीर्वाद दिला, त्याच आदामासाठी आता त्याच भूमीला परमेश्वर श्राप देतोय.
सगळं काढून घेतलं नाही भूमीकडून. पुढे वाचा काय म्हटले? तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. हा, तू आयुष्यभर कष्ट करून तिचं काय करशील? उपज उपज खाशील. उपज होणार आहे, परंतु त्या उपजला मी लिमिटेशन लावलं होता. यू विल स्टील बी ब्लेस्ड बट देर इज अ कॅप. तू अजून पण आशीर्वादित होशील, परंतु त्याला आता मी मर्यादा लावलेली आहे. जे भूमी त्याला फलदायीपणामध्ये उपज देणार, आता फलदायीपणामध्ये उपज देणार नाही. जेवढं करशील तेवढंच उपज मिळणार. हॅलो, हालेलुया. लक्ष द्या, इथं काय चाललेलं आहे. कसल्या प्रकारचा श्राप त्या भूमीला मिळाला? तू बिलकुल शुष्क होणार आहे असं म्हटलं नाही. तू उपज देशील, पण तुझा उपज मनुष्य जेवढं काम करणार, कष्ट करणार आणि घाम गाळणार त्याच्यावरतीच अवलंबून आहे. प्लीज अंडरस्टँड, आय एम गोइंग समवेअर. माझ्याबरोबर राहा तुम्ही. सो द अर्थ इज फ्रूटफुल बट इज लिमिटेड नाव. द मेजर a human will work on you is the measure you will bear fruit. ज्या मर्यादेमध्ये मनुष्य तुझ्यावर काम करणार, त्या मर्यादेमध्येच तू फळ देणार. हॅलो, समजायला लागले तुम्हाला? ओके, पुढे अजून काय आहे का? The ground is now under a curse because ती तुला काटे व कुसडे देईल. हा. तू शेतातले पीक खाशील. हा, ती तुला काटे व कुसळे देणार, तू शेतातले पीक खाशील. तुझ्यावरती काम करत असताना मनुष्य इच्छा धरतोय की तुझ्यापासून पीक मिळावं, परंतु पीक मिळता मिळता काटे कुसळे पण मिळणार. हा, कसं सगळं बदलायला लागलं. हे पूर्वी नव्हतं, हे पापानंतर आलं. देर वॉज अ टाइम, माझ्याकडे तर वेळ नाही आहे. एक अशी वेळ होती जिथं परमेश्वर भूमीशी बोलतो की तू तुझ्यामधून फळझाडे उपज, तुझ्यामधून सगळं. आय प्रीच्ड ऑन दिस. जे काय आलं, आदम आणि हवाला सोडून जे काय आलं ते जमिनीतून आलं. बरोबर, बायबल वाचा, त्यामध्ये जे काय आलं ते जमीन. दॅट वॉज द कॅरेक्टर ऑफ द अर्थ. प्लीज समजून घ्या. दॅट वॉज हे चरित्र देवाने ठरवून टाकलं होतं भूमीचं. माझ्याबरोबर आहात तुम्ही सगळे? काय चरित्र होतं भूमीचं? उपजणे, त्याच्यामधून काहीतरी पैदा होणे, हे एक चरित्र त्याच्यामध्ये दिलं. म्हणजे भूमीचं काम काय होतं? उपजणे, बाहेर काढणे, बाहेर देणे, हे भूमीचं काम होतं. ज्या वेळेला आदम आणि हव्वाने पाप केलं, त्याच्यानंतर आदम आणि हव्वा श्रापाच्या आत आले. भूमीला ज्या वेळेला श्राप दिला, आता लक्षात घ्या, मरण आलं. मरणानंतर डेड बॉडी त्याच भूमीमध्ये पेरण्यात आली. आता जी भूमी बाहेर द्यायची आहे, ती भूमी आता मनुष्याला आत गिळंकृत करायला लागली आहे. I have blessed you. You are supposed to be fruitful, but you are taking in all that is dead. मी तुला आशीर्वाद दिलाय की तू फलदायी हो, परंतु तुझ्यामधून फलद्रुपता बाहेर येण्याच्या ऐवजी मर्त्य गोष्टी तुझ्या आतमध्ये घ्यायला लागलायस. हालेलुया. It's okay, it's okay, it's okay, no problem. माझी आशा आहे तुम्हाला हे समजत आहे. मी जे आत्ता काय बोललो, परत एकदा सांगतो, विचलित होऊ नका. परत एकदा सांगतो मी तुम्हाला, ज्या भूमीचं काम चरित्र देवाने काय दिलं होतं की तू उपज देशील. तुझ्या आतमध्ये जे आहे ते तू बाहेर आणशील आणि ते फलदायी असणार आहे. आता त्या भूमीला येशूने श्राप दिला, परमेश्वराने श्राप दिला. आणि श्राप दिल्यामुळे जे मरण आलं ना पाप केल्यानंतर, आता मनुष्य मेल्यानंतर आता काय करायचं? त्याला कुठं पेरायला लागले? जमिनीत पेरायला लागले.
पुरायला लागले. पुरायला लागल्यानंतर ते थोड्या दिवसानंतर सायन्स काय सांगते, जे मातीला खाऊन टाकली माती, शरीराला सगळ्याला. थोड्या दिवसांनी हाडं पण खाऊन टाकतं. सगळं एकदम पूर्णपणे संपुष्टात. ज्या जमिनीला आशीर्वाद दिला उपजण्यासाठी, ती जमीन, ती भूमी आता आत घ्यायला लागली आहे मर्त्य गोष्टी, आत घ्यायला लागली मर्त्य गोष्टी. देवा मी कुठं आहे देवा? काय माझ्यावरती अजूनही श्राप कार्यरत आहे का माझ्यावरती तुझा दिलेला आशीर्वाद कार्यरत आहे? जर तुझा आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये कार्यरत आहे तर मर्त्य गोष्टी आत घेणारा नाही, माझ्या मधून जीवित गोष्टी बाहेर काढणारा व्यक्ती मी बनेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी अजून पण माझ्या त्या शेवटच्या पॉईंटकडे आलो नाही, परंतु हे असं घडलं प्रियानो की भूमीला श्राप दिला. पहिला आशीर्वाद दिला, फलदायी आहे, मग नंतर श्राप दिला आणि ते फलदायित्व काय झालं, लिमिटेड झालं. आणि जे मर्त्य आहे ते आता आत घ्यायला लागली जमीन. आणि मग काही काळ लढून गेला. प्रभू येशू ख्रिस्त ह्याच जमिनीवरती त्याने जन्म घेतला. 33.5 वर्षाचा झाला. त्याला वधस्तंभाचं मरण घोषित करण्यात आलं. त्याने वधस्तंभावरती आपलं शरीर मोडलं, आपलं रक्त सांडलं. ज्या वेळेला त्याच्या रक्ताचे थेंब याच श्रापित अशा जमिनीवरती पडायला लागलं, आपोआप त्या जमिनीला कळायला लागलं, माझं चरित्र आत घेण्याचं नाही, माझं चरित्र बाहेर काढण्याचं आहे. म्हणून रक्ताचे थेंब पडल्यानंतर येशूने आपला श्वास सोडला. त्याच्यानंतर ते रक्ताचे थेंब त्या भूमीवर जसे पडले, भूमिकंप झाला आणि थडगे उघडले असं वचन सांगतं. आजपर्यंत भूमी जे आत घ्यायला लागली होती, अचानक म्हणाली मी मर्तता आत घेणार नाही, आता मी बाहेर टाकणार. कारण मला ज्या कारणासाठी फलदायी होण्यासाठी जन्म दिला त्यासाठी आता माझा जन्म असणार आहे, माझं जगणं असणार आहे. भूमी पण म्हणाली आता इथून पुढं मी आत घेण्याचं काम नाही, मी पुन्हा उपज देण्याचं काम करणार आहे. हालेलुया, हालेलुया. का झाला भूमिकंप? का झाला? थडगे का फुटले? का फुटले थडगे? कारण पृथ्वीला कळून चुकलं. ज्या वेळेला येशूचं निष्पाप रक्त त्याच्यावरती पडलं त्यावेळेला कळालं तो श्राप आता माझ्याच वरती काम करणार नाही. ते रक्त माझ्यावरती आता हावी झालेलं आहे. ज्या येशूच्या रक्तामध्ये फलद्रूपता लपलेली आहे ते रक्त आता माझ्यावरती पडलेलं आहे अशी भूमी म्हणाली. म्हणून आता मी आत काय घेणार नाही, जे आत अगोदरच आहे मर्तता मी बाहेर काढून टाकतो. आणि प्रेते जिवंत झाले, मेलेले लोक उठले, थडगे फुटले. हालेलुया. Oh my God, I was so excited to give you this revelation. Hallelujah, Jesus. I'm telling you, फलद्रूपता म्हणजे गॉड ब्लेस यू इथपर्यंत सीमित नाही आहे. त्याचे मूळ खूप आत आध्यात्मिक पातळीमध्ये आहेत प्रियानो. हालेलुया. ज्या वेळेला परमेश्वर तुमच्या जीवनावरती म्हणतो मी तुला फलद्रूप करत आहे, त्यावेळेला आध्यात्मिक पातळीमध्ये युद्ध चाललेलं आहे. आणि येशूचं रक्ताचं थेंब ना थेंब म्हणत आहे माझं रक्त मी या जमिनीवर सांडलेलं आहे. मर्तता इथून पुढे त्याच्या आत जाऊ नये म्हणून, परंतु त्याच्या आतमधून फलद्रूपताच बाहेर पडावी म्हणून हे येशूचं रक्त आध्यात्मिक पातळीमध्ये ओरडत आहे, झगडत आहे, आमच्याविषयी, आमच्यासाठी, आमच्या बाजूने युद्ध करत आहे. Hallelujah. Hallelujah. Fruitfulness was reinstated in Christ. खरी फलद्रूपता ख्रिस्त येशूच्या पुनरुत्थानामध्ये पुन्हा प्रस्थापित झाली. तोपर्यंत जेवढं काम करतो तेवढंच मला मिळायला पाहिजे, परंतु ख्रिस्ताचं रक्त भूमीवर पडलं
त्याच्यानंतर खरी फलद्रुपता, जी योजना परमेश्वराने केली ती योजना पुन्हा एकदा सुरू झाली प्रियानो. म्हणून आज येशू ख्रिस्ताच्या रक्तामधले विकत घेतलेले आम्ही जे लोक आहोत ना, आमच्यावरती जर ते रक्त आहे तर आमच्यामध्ये आदम आणि हव्वा पाप करण्या अगोदरची जी फलद्रुपता आहे ना तीच दिसायला पाहिजे. जेवढं काम करेल तेवढं मिळणार असं नाही, आम्ही जेवढं काम करणार त्याच्यापेक्षा जास्त मिळणार. का? कारण मला खरी फलद्रुपता, खरी बहुगुणितता प्राप्त झालेली आहे ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. Now I feel better because I was carrying it for a while. Hallelujah. I'm telling you church, मंडळी हो, मी तुम्हाला सांगत आहे, या वचनावर विश्वास ठेवा. माझ्यावर ठेवू नका, येशूच्या रक्तावर विश्वास ठेवा. ज्या वेळेला येशूचं रक्त त्या भूमीवर पडलं, त्या भूमीला कळालं त्याचं चरित्र काय आहे. म्हणून भूमिकंप झाला, म्हणून थडगे फुटले, कबरा फुटल्या आणि कबरेतून जे मेलेलं ते बाहेर आलं. The power in the blood of Jesus. येशूच्या रक्तामधलं सामर्थ्य, येशूच्या पुनरुत्थानामधलं सामर्थ्य आज आमच्यासाठी उपलब्ध आहे. आणि त्याच्यामधून मिळालेली फलद्रुपता ही आदामाला पापच्या अगोदर असलेली फलद्रुपता, तीच फलद्रुपता आम्हाला प्राप्त होते. हालेलुया. I want to see the Garden of Eden before sin. पापाच्या अगोदरचा एदेन मला बघायचं आहे. I am going to ask God when we go to heaven, God take me to the time before sin. I want to see how everything was operating. मला बघायचं आहे कसं काम करत होतं सगळं. म्हणजे जणू आदम फक्त इतक्याच भागामध्ये काम करतोय, परंतु त्याचा असर एकरी आणि एकरीवरती होत आहे आणि तिथं पण फळ प्राप्त होत आहे. हालेलुया. आय एम टेलिंग यू, तुम्ही एवढं कराल त्याचं इतकं भरपुरीने प्रतिफळ तुम्हाला प्राप्त. आणि म्हणून सी दॅट इज वाय गॉड सेज ना, मागणे से ज्यादा. तुमच्या मागण्याच्या आणि कल्पनेच्या पलीकडे तो देणारा परमेश्वर आहे. हे शक्य कसं आहे? हे शक्य कसं आहे मला तुम्ही सांगा ना. हाऊ इज दिस पॉसिबल? इट इज बिकॉज ऑफ द रिअल फ्रुटफुलनेस बिफोर सिन which will get activated in your life. पापापूर्व असलेलं जे फलद्रुपता देवाने बनवून ठेवलं होतं ते तुमच्या जीवनामध्ये ज्या वेळेला कार्यरत होते तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी दिसतात. कधी कधी तुम्ही असं येऊन साक्ष पण दिली, तुम्हीच येऊन साक्ष दिलेले असे. आम्ही प्रार्थना पण केलं नाही पास्टर, आम्ही फक्त मनात विचारच आणला आणि देवाने ते घडवून आणलं. का माहिती का? कारण देव तुमच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा त्याचं येशूचं रक्त त्याला दिसतं आणि येशूचं रक्त दिसतं तर पापापूर्व असलेले फलद्रुपता तुमच्या जीवनामध्ये त्याला द्यावीच लागते. कोणीतरी आमेन म्हणा.